सर्व भगिनींचे पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही सर्वांनी घेतलं असेल. घेतलं नसेल तर ऑनलाईन मागवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक देईल किंवा कोणत्याही बुक स्टॉलवर आजच्या तारखेला प्रत्येक बुक स्टॉलवर अवेलेबल झालेलं आहे. आपण तांत्रिक या पुस्तकावर आधारित तांत्रिक जी सिरीज आहे किंवा या पुस्तकाव्यतिरिक्त जे पुस्तकात नसेल अशा काही गोष्टी या सर्वांचा विचार करून तांत्रिक घटकासाठी मोफत कोर्स अवेलेबल करून देत आहोत. तुम्ही हे पुस्तक घेतलं असेल अशी अपेक्षा ठेवू. आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे TCS-IBPS पुस्तक आहे जे तुम्हाला 40 गुणांसाठी अत्यंत उपयोगी आहे. 20 प्रश्न 40 गुण असे यावर आधारित प्रश्न येणार आहेत. हे TCS-IBPS सामान्य ज्ञान ऑनलाईन स्वरूपात हे पुस्तक आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे धोरण आहेत बालकासंदर्भात आणि महिलांसंदर्भात त्या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत. सोबत आपण एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्यावर देखील पाहणार आहोत. कारण शिक्षण हे मुलाशी संबंधित होता, मुलगा किंवा मुलगी यांच्या संदर्भात, बरोबर. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देखील अभ्यासणार आहोत. कदाचित ह्याच्यात 3, 4, 5 व्हिडिओ होऊ शकतात ह्या धोरणाच्या संदर्भात, कारण आपण 10 मिनिटाच्या व्हिडिओ बनवत असतो. त्यात कॉन्सन्ट्रेशन राहावं आणि इतर काही माहिती व्यवस्थित सांगता यावं या उद्देशाने. तर चला मग आजचा व्हिडिओ जो असेल ते पाहूया आपण. बघा, राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण यावर आपण बघूया सविस्तरपणे. नॅशनल पॉलिसी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन वर्ष 2001. उद्देश काय? महिलांची प्रगती, विकास, सबलीकरण घडवून आणण्यासाठी भविष्यकालीन रूपरेखा म्हणून घोषित करणे. उद्दिष्ट काय आहे? महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मूलभूत स्वातंत्र्य व अधिकार व मानवाधिकार उपलब्ध करून देणे. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत महिलांचा समान सहभाग उपलब्ध करून देणे. महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देणे. विकास प्रक्रियेमध्ये महिलाविषयक दृष्टिकोन मुख्य प्रवाहात आणणे. महिलांच्या विरुद्ध, बालकांच्या विरुद्ध होणारी हिंसा दूर करणे. महिला पुरुषांच्या सहभागासंदर्भात सामाजिक दृष्टिकोन बदलणे. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान याचा जो धोरण आहे त्याचा उद्देश खालीलपैकी कोणते नाही किंवा कोणते आहे? तर यापैकी नाही किंवा वरील सर्व असे पर्याय येऊ शकतात. पुढे आहे राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान वर धोरण होतं. आता अभियान बघा, इंग्रजी नाव आहे नॅशनल मिशन फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. 8 मार्च 2010 पासून सुरुवात. मंत्रालय आहे महिला व बालकल्याण बालविकास मंत्रालय. महिलांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या सबलीकरण घडवून आणणे हे प्रमुख उद्देश असून याचं अभियानाचं नाव मिशन पूर्ण शक्ती असं देखील आहे इतर नाव. ही एक खिडकी योजना आहे. या अंतर्गत महिलांना जे काही विविध सुविधा आहेत ते विविध मंत्रालयांतर्गत महिलांसाठी जे काही उपक्रम किंवा राबविण्यात येतात कार्यक्रम, त्या कार्यक्रमासाठी एक खिडकी सेवा उपलब्ध करून देण्याचा जो उद्देश आहे यातून साध्य करण्यात येणार आहे. महिलांसाठी राष्ट्रीय संसाधन केंद्र सर्व महिलाविषयक मुद्द्याविषयीची ज्ञान, माहिती, संशोधन व आकड्यांची केंद्रीय डिपॉझिटरी म्हणून कार्य करते. ओके, हे लक्षात घ्या. ह्या अभियानाचे जे उद्देश आहेत ते म्हणजे महिलांसाठी आरोग्याची, स्वच्छ पाण्याची सेवा पुरवणे, उच्च व व्यावसायिक शिक्षणाची संधी देणे, प्राथमिक ते 12वी पर्यंत शिक्षणाची संधी देणे, महिलांसाठी सुरक्षित पर्यावरण निर्मिती करणे, महिला विरुद्ध गुन्हे थांबवणे, अशा प्रकारचे हे याचे जे काही प्रमुख क्षेत्रे या अभियानाची आहेत. लाडक्या बहिणींनो, तांत्रिक जी काही कोर्स आहे, टेस्ट आणि इतर विषय देखील हे सर्व पॉईंट्स आपण कव्हर करून घेणार आहोत हे आपल्या टेस्ट सिरीज स्वरूपात. तर या अनुषंगाने तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला 3400 प्रश्न जे आहेत ते अवेलेबल आम्ही करून देणार आहोत. तर बघा, संगणक देखील 500 प्रश्न देऊ. अंकगणित, सामान्य ज्ञान, इंग्रजी, मराठी आणि फुल टेस्ट 5 ऐवजी झाले तर 10 द्यायचा प्रयत्न करू, परंतु 5ची गॅरंटी आपण देऊ. आणि हे जे 2 फोल्डर बनवलेले आहेत त्यानुसार भरपूर तिथं अपलोड केले आहेत पोषण अभियानचे. हिची फी आहे सध्या 99 जरी असली तरी सध्या 49 रुपये ऑफर चालू आहे. तुम्हाला ते टर्निंग पॉईंट्स ॲपवर ते उपलब्ध होतील. काही अडचण आली तर या नंबरला कॉल करा, टेलिग्राम सर्च करा अंगणवाडी भरती म्हणून, अंगणवाडी भरती असं सर्च करा, लोगो दिसेल, ती जॉईन करा. तर आता जे काय आहे पुढचा पॉईंट आपण पाहूया. तिसरा मुद्दा आहे राष्ट्रीय महिला धोरण मसुदा 2016. 27 मे 2016 रोजी मतप्रदर्शन आणि सल्लामसलतीसाठी जाहीर करण्यात आला होता. तत्कालीन महिला व बालविकास मंत्री होत्या श्रीमती मेनका गांधी. दृष्टिकोन समाजातील होणाऱ्या बदलावर महिलांचा प्रभाव पाडणे. अभियान महिलांना प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक क्षेत्रात समान हक्क व समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक आराखडा तयार करणे हा उद्देश होता. उद्दिष्ट
महिलांच्या आरोग्य संदर्भात सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारणे, महिलांना व मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सुधारणा करणे व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, महिलांचे कार्यसहभाग वाढवणे. त्यानंतर महिलाविरुद्ध होणाऱ्या सर्व हिंसेचे निर्मूलन करणे, होणार नाही याची काळजी घेणे. प्रायोरिटी एरियाज म्हणजे अग्रक्रम क्षेत्र आहेत शिक्षण अर्थात एज्युकेशन, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, एन्व्हायरमेंट पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग हवामान बदल. त्यानंतर प्रशासन आणि निर्णय प्रक्रिया यांचा देखील यामध्ये समावेश आहे. मित्रांनो, हा पण राष्ट्रीय महिला धोरण, राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान बरोबर, या 2-3 पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत. त्यानंतर जे आहे आपल्याला पाहायचे महाराष्ट्रात जाहीर झालेले महिला धोरण. आतापर्यंत 3 महिला धोरण जाहीर झाले असून त्या अनुषंगाने आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहूया. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.